नमस्कार, मी सुजाता अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत पावभाजीची रेसिपी. तर यासाठी मी काही भाज्या कट करून घेतल्या आहेत. इथे मी 5 बटाटे बारीक कट करून घेतले आहे. त्यानंतर 250 ग्रॅम फ्लावर घेतला आहे बारीक कट करून आणि एक 3 ते 4 शिमला मिरची बारीक कट करून घेतली आहे. त्याचबरोबर डाळीमध्ये मी 1 कप मूग डाळ आणि 1 कप मसूर डाळ घेतली आहे. ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तूर डाळ देखील ॲड करू शकता. आता हे सर्व आपण कुकरमध्ये टाकून घेऊन याला 4 ते 5 शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहोत. यानंतर इथे मी 4 ते 5 मोठ्या साईजचे टोमॅटो कट करून त्याची पेस्ट बनवून घेणार आहे. 1 कांदा बारीक कट करून घेतला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि 1 वाटी मटार देखील घेतले आहे. आता आपण भाजी तयार करून घेऊया. त्यासाठी गॅस ऑन करून कढई ठेवून घेऊया. त्यामध्ये तेल घालून कट केलेला कांदा त्यात घालून फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय झाल्यानंतर आपण त्यात बनवून घेतलेली अद्रक लसूणची पेस्ट ॲड करून घेणार आहोत. आता आपण यात टोमॅटोची पेस्ट घालून ती देखील ॲड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित तिला स्लो गॅसवर आपण शिजवून घेणार आहोत. यासाठी मी इथे 1 चमचा मीठ ॲड करीत आहे. टोमॅटोची पेस्ट शिजवून झाल्यानंतर आपण त्यात 1 वाटी मटार ॲड करून घेणार आहोत. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे थोडा वेळ ताट ठेवणार आहे. आपण मसाले ॲड करूया. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा पावभाजी मसाला, अर्धा चमचा कसुरी मेथी आणि 1/4 चमचा हळद इथे मी घातली आहे. मसाले घातल्यानंतर आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये थोडेसे पाणी ॲड करून पुन्हा एकदा मसाला व्यवस्थित हलवून घ्या. गार झालेलं कुकर खोलून घेऊन आता आपण भाजी व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत स्मॅशरच्या साहाय्याने. आता शिजवून घेतलेली भाजी आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊन तिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हळूहळू भाजी मिक्स करायची आहे. त्यानंतर आपण इथे थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घ्या. त्यानंतर यामध्ये आपण कट करून कोथिंबीर घालणार आहोत. तीही भाजीत मिक्स करून घ्या. यानंतर तुम्हाला हवे तितके पाणी तुम्ही ॲड करू शकता. यानंतर आपण यात बटर ॲड करून घेणार आहोत. बटर ॲड केल्यानंतर भाजी मिक्स करून 5 मिनिटे स्लो गॅसवर आपण शिजवून घेणार आहोत. भाजी आपली इथे तयार झाली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल. बाय.